अध्याय आणि 6 वचन. गलतीकारास पत्र 4 अध्याय आणि 6 वचनापासून आपण वाचूया. तुम्ही पुत्र आहात आणि म्हणून देवाने एक आत्मा तुमच्यात आणि माझ्यामध्ये पाठवलेला आहे, ज्याद्वारे आम्ही देवाला आब्बा पिता म्हणून सनी हाक मारू शकतो, ज्याद्वारे आम्ही देवाची प्रार्थना करू शकतो, ज्याद्वारे आम्ही देवाच्या पवित्र सानिध्यामध्ये, देवाच्या पवित्र उपस्थितीमध्ये येऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आता आम्ही देवाचे लेकर आहोत, देवाची संतान आम्ही आहोत, प्रभूकडून नियुक्त केलेले आहोत. तर आम्हाला देवावर प्रेम करणं, देवाच्या आज्ञेचं पालन करणं आणि देवाच्या उपस्थितीमध्ये वाढणं गरजेचं आहे. हालेलुया. जैगिकरित्या जर आम्ही बघितलं, एका लेकराचं वडिलावर फार प्रेम असतं आणि वडिलाचंही लेकरावर फार प्रेम असतं. ज्यावेळेस त्या लेकराला काहीतरी पाहिजे असेल तर तो हक्काने आणि अधिकाराने त्या वडिलाकडे काय करतो, मागतो. निसंकोचपणे तो मागत असतो की मला तुमच्याकडून काहीतरी पाहिजे. तो कधीच म्हणत नाही की मी माझ्या वडिलाला कशा प्रकारे सांगू. तो त्या ठिकाणी म्हणत नाही आता मला लय लाज वाटते, मी कशा प्रकारे त्याला सांगू. लेकरं कधी म्हणतात, लाजतात का? हालेलुया. लेकरं उलट रडून हट्टाने मागून घेणार. आणि आम्ही प्रार्थना करायची म्हटलं, आपण म्हणतो मला लय लाज वाटते, मला लय भीती वाटते, आणि मग मी कशी प्रार्थना करू, मी काय बोलू. हालेलुया. काय बोलायचं आहे हे शिकवण्यासाठीच तो आत्मा आमच्यामध्ये आलेला आहे. हालेलुया. पण आम्ही त्या आत्म्याला दाबून ठेवलेला आहे, कुंठित करून ठेवलेला आहे. आम्ही ओळखतच नाही की आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. हालेलुया. का? कारण की आपण आपल्या हिसाबाने, आपल्या विचाराने, आपल्या मनानुसार जगत आहोत. जोपर्यंत आम्ही आमच्या विचाराने चालत राहू, आमच्या मनाप्रमाणे चालत राहू, तोपर्यंत पवित्र आत्मा आणि पवित्र आत्म्याचं काम आमच्या जीवनात आम्ही कधीच ओळखू शकणार नाही. हालेलुया. देवाचं काम आमच्या जीवनात, आमच्या परिवारात प्रगट व्हावं, पवित्र आत्मा आमच्याद्वारे बोलावा, पवित्र आत्म्याने महान गोष्टी कराव्यात, पवित्र आत्म्याने आमच्या जीवनाद्वारे इतरांना आशीर्वादित करावं, अशी जर आमची अपेक्षा आहे तर प्रथम आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करणं गरजेचं आहे. आपण एक वचन वाचूया, 1 योहान याचा 3 अध्याय आणि 24 वचन आपण वाचूया. 1 योहान. त्या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं की जर आम्ही येशू ख्रिस्तामध्ये आहोत तर आम्ही देवाच्या मार्गावर चालणं गरजेचं आहे. हालेलुया. आम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये चालणं गरजेचं आहे. 1 योहान 3 अध्याय सापडलं, वाचा. नाही, 24 वचन. 3 अध्यायचं 24. 1 योहान. त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठाई राहतो. हा, व देव कोणाच्या ठाई राहतो? हालेलुया. कोणाच्या ठाई राहतो? सर्वजण बोला. आज्ञा पालन करणाऱ्यांच्या माणसाच्या ठाई राहतो. हालेलुया. आता देव आमचा पिता आहे आणि आम्ही त्याचे लेकर आहोत, तर प्रथम आमचं कर्तव्य असं आहे की आम्ही देवाच्या सानिध्यात असावं, आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये असावं, आम्ही प्रार्थनेमध्ये असावं. आमच्या जीवनामध्ये आम्ही पवित्र आत्म्याला काम करण्यासाठी संधी आम्ही द्यावी.
आणि जर आम्हाला देवाच्या सानिध्यात राहायचं आहे तर देवाचं वचन काय सांगतं? त्याच्या आज्ञाचं पालन करणारा व्यक्ती त्याच्या ठाई राहतो. हालेलुया. किती लोक आम्ही देवाच्या आज्ञाचं पालन करतो? किती जण आम्ही प्रार्थना करतो? किती जण आम्ही नियमितपणे चर्चला येतो? प्रेज लॉर्ड. आहेत, बरेच जण आहेत जे रेग्युलर चर्चला येतात. देवाची स्तुती असो. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करतो, आम्ही दर्शवतो प्रभू तू माझा पिता आहे, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी तुझ्या अधीन आहे, तुझ्या आज्ञेच्या विरुद्ध मी जात. आम्ही दर्शवतो की माझं तुझ्यावर अटूट प्रेम आहे, म्हणून मी तुझ्या आज्ञेचं पालन करतो आणि तुझ्या आज्ञेच्या अधीनतेमध्ये राहतो. म्हणून बायबल सांगतं त्याने आम्हाला आबा पिता म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे. तो अधिकार पूर्ण केव्हा होतो? जेव्हा आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करतो. आम्ही नुसतंच म्हणू देवा तू माझा बाप, ते काहीतरी म्हणतात ना, मला आला ताप देवा तू माझा बाप. तसं होतं का म्हणा? हालेलुया. माझा गेला दाब, ते काय ताप आणि ते मला काही एवढं येत नाही, पण लोक म्हणतात. फक्त काही वेळापुरतं देवाला बाप करायचं नाही आम्हाला. देव आमचा अनादि अनंत परमेश्वर पिता आहे. हालेलुया. बघा, नवीन काळामध्ये प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना निवडलं, पवित्र आत्म्याद्वारे त्यांना बाप्तिस्मा केला, अभिषेक केला आणि त्यांना आज्ञा केली की जा, सृष्टीच्या शेवटापर्यंत जा आणि सुवार्तेची. त्यांनी लगेच त्या आज्ञाचं पालन केलं. येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेल्यानंतर लगेच ते सुवार्तेची घोषणा करू लागले आणि बायबल सांगतं देवाने त्या गोष्टीमध्ये महान असे पुरस्कार त्यांच्या जीवनामध्ये दिले, महान असे आशीर्वाद त्यांच्या. कोणते महान आशीर्वाद दिले? त्या देवाच्या आज्ञेमध्ये होते, देवाच्या आज्ञेचं त्यांनी पालन केलं. म्हणून पेत्र आणि योहान हे प्रार्थनेला त्या ठिकाणी मंदिरामध्ये जात असताना प्रेषित याचा 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो, एक लंगडा भिकारी त्या दाराजवळ भीक मागत होता. एक लंगडा भिकारी त्या ठिकाणी बसून सनी म्हणत होता, अहो पेत्र आणि योहान, तुमच्याकडे काही असेल तर मला. त्याला अपेक्षा होती की हे दोघ जण तरुण, चांगले कपडे घातलेले, चांगले टवटवीत दिसत आहेत, शरीराने पण भरदार वाटत आहेत, कदाचित हे चांगल्या प्रकारचं काहीतरी दान मला देतील. पण ज्यावेळेस तो भीक मागतो, पेत्र त्याला सांगतो, अरे बाबा माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाहीये. हालेलुया. सोने रुपये पण नाहीये, काहीच नाहीये. हा, पण एक गोष्ट आहे जी आम्हाला अधिकाराने प्राप्त झालेली आहे. आम्ही देवाचे लेकरं आहोत आणि देवाचे लेकरं आहोत ह्याच नात्याने ती गोष्ट, ते सामर्थ्य, ते काय म्हणू शकतो आपण, पितृत्वाचा अधिकार आम्हाला प्राप्त झालेला आहे. म्हणून एक गोष्ट माझ्याकडे आहे, काय तर येशू ख्रिस्ताचं नाव आहे. हालेलुया. आणि मग तो सांगतो की मी तुला सांगतो, नासरत येशूच्या नावाने उठ आणि चालव. बऱ्याच लोक याच्यावर संदेश देतात. मी बराच वेळा याच्यावर विचार केला ह्या गोष्टीवर की कसं काय होऊ शकतं. आजकाल पाळक लोक बऱ्याच वेळा, आम्हीही फार रडू प्रार्थना करतो, देवाकडे खूप मागतो, देवा ह्या व्यक्तीला काय कर, बरं कर. तरी कधी कधी त्या गोष्टी घडत नाही. काही गोष्टी यायला फार टाइम लागतो, साक्ष यायला बराच वेळ लागतो. पण ही घटना ऑन द स्पॉट झालेली आहे. तो बोलला आणि लगेच. मी देवाला म्हणत असतो, देवा आज का होत नाही? आम्ही पण तुझे सेवक आहोत, आम्ही पण प्रार्थना करतो, आम्ही बोलावं आणि तसं व्हावं. आणि मग एक गोष्ट देवाने मला सांगितली की त्यांनी देवाला आपला पिता, त्यांनी जे सामर्थ्य, जे अधिकार प्राप्त केले होते, ते अधिकार त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी गमावले नाही.
त्यांनी देवाच्या आज्ञेचं पालन केलं. देवाने सांगितलं, जा संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. येशू स्वर्गात गेल्यानंतर येशूचे शिष्य जे आहेत, एक मिनिट देखील ते थांबले नाही. लगेच पवित्र आत्मा आल्यानंतर ते सुवार्ता सांगू लागले. पेत्राच्या पहिल्या संदेशामध्ये 3,500 लोकांचा बाप्तिस्मा झाला. हालेलुया. किती ते आत्म्याचं काम असेल आम्ही त्याची कल्पना करू शकत नाही. आणि मग देवाने सांगितलं, ते देवाच्या आज्ञेमध्ये होते, देवाच्या मनासारखं ते वागत होते, देवाच्या इच्छेप्रमाणे ते करत होते, म्हणून ती घटना देवाने जाग्यावर त्यांच्यासाठी घडून आणली. हालेलुया. बऱ्याच वेळा आम्ही बोलतो पण आम्ही तसं करत नाही. बऱ्याच वेळा काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही तसं करत, देवाच्या आज्ञेमध्ये आम्ही राहत नाही. ज्यावेळेस आज्ञा पालनाचा विषय येतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी असं वाटतं आपण कोणाच्या तरी गुलामीत किंवा कोणाच्या तरी अधीनतेमध्ये आहोत. पण जो आज्ञा पालन करत नाही तो कधीच देवाला खुश करू शकत, तो कधीच देवावर प्रेम करू शकत नाही. बायबल सांगतो, जो आज्ञेचं पालन करतो ते देवामध्ये राहतो. देवामध्ये राहण्याचं एकच कारण, एकच साधन आहे आणि ते म्हणजे देवाच्या आज्ञेचं पालन करणं. आदाम आणि हवा यांनी देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध ते गेले, लगेच ते देवापासून दूर झाले. देवामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक मोठी भिंत उभा राहिली. हालेलुया. आज मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही आणि मी, आम्ही देवाचे लेकरं आहोत. आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे अधिकार मिळवलेला आहे आम्ही, की त्या परमेश्वराला आमचा पिता, आबा पिता म्हणून आम्ही हाक मारावं. पण त्या अधिकारात आम्ही दृढ कशा प्रकारे होऊ शकतो, त्या सामर्थ्यात आम्ही कशा प्रकारे मजबूत होऊ शकतो, एकच गोष्ट आहे, देवावर प्रेम करणं आणि देवाच्या आज्ञेचं पालन करणं. हालेलुया. जर तुम्ही देवावर प्रेम कराल तर तुम्ही देवामध्ये मजबूत व्हा. तुम्हाला देवापासून कोणी विभक्त करू शकणार नाही. देवाच्या प्रेमापासून तुम्हाला कोणी विभक्त करू शकणार. बऱ्याच वेळा आम्ही देवामध्ये राहतच नाही. आपण आणखीन एक वचन वाचू, 1 योहान 4 आणि 13 वचन वाचा. आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो. आपण ह्यावरून ओळखतो, कशावरून, की त्याने आपल्याला त्याच्या आत्म्यातून काय केलेलं आहे, कशातून त्याने दिलेलं आहे. हालेलुया. कळतं का तुम्हाला, देवाने त्याच्या आत्म्यातून आम्हाला, का देवाने त्याच्या आत्म्यातून दिलं? कारण की ज्यावेळेस एदन बागेमध्ये फळ खाल्लं, एदन बागेमध्ये पाप झालं, त्याच वेळेस तो आत्मा काय झाला, पापी देवापासून. तो आत्मा जो आहे तो सार्वकालिक जीवनाला मुकला. सार्वकालिक जीवन त्याला मिळू शकत. म्हणून नव्या करारात येशू ख्रिस्ताच्या द्वारे परत एकदा परमेश्वराला तुमच्यावर आणि माझ्यावर आत्म्याचा वर्षाव करावा लागला, यासाठी की आमचा मेलेला आत्मा परत सामर्थ्याने उभा राहून ख्रिस्तासाठी त्यांनी जगावं. हालेलुया. जो आमचा आत्मा पापामध्ये मृत झालेला होता, जो आमचा आत्मा पापामध्ये नष्ट झालेला होता, येशू ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे तो परत जिवंत केला जावा. आणि आम्ही सर्व येशू ख्रिस्तासोबत जिवंत केलेले आहोत. आमेन. हालेलुया. येशू पापासाठी मरण पावला, येशू तिसऱ्या दिवशी उठला. बायबल सांगतो तुम्ही देखील येशू ख्रिस्तासोबत उठावल्या गेलेले आहात. आणि तोच आत्मा तुमच्यामध्ये आहे. जर नसेल तर आज देवाकडे मागा, तो तुम्हाला देईल. आणि ज्यावेळेस तो आत्मा येतो त्यावेळेस आमचे शरीर देवाच्या महिमेचा अनुभव घेतात. त्यावेळेस आम्हाला देवाच्या उपस्थितीचा अनुभव येतो. त्यावेळेस आम्हाला देवाची उपस्थिती जाणवते. बरेच लोक म्हणतात, पास्टर आम्ही प्रार्थना करतो पण आम्हाला देवाची उपस्थिती जाणवत नाही.